नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 22 जानेवारीच्या दिवशी राम मंदिर लोकार्पण सोहळा व रामललाच्या प्राण प्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त असणार आहे. म्हणून हा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. याच्यापेक्षा कोणता दुसरा शुभ दिवस नसेल किंवा शुभ मुहूर्त नसेल. या दिवसाला दिवाळीचा दिवस किंवा दिवाळीपेक्षा श्रेष्ठ दिवस समजावा. आणि आपल्या घरी सुद्धा आपण काही धार्मिक अनुष्ठान व काही धार्मिक कार्यक्रम करावे, ज्याने आपले मन समाधान होईल, मन तृप्त होईल. 22 जानेवारीचा संपूर्ण दिवस शुभ असणार आहे. म्हणून कोणत्याही शुभ मुहूर्ताची वाट बघू नका. जेव्हा वाटेल मनाला तेव्हा तुमच्या इच्छेने तुम्ही धार्मिक कार्य, धार्मिक अनुष्ठान करू शकतात. आता 22 जानेवारीला आपण आपल्या घरात काय करावे? तर मित्रांनो, 22 जानेवारीचा हा सणाचा दिवस असणार आहे. म्हणून सकाळी लवकर उठावे, अंघोळ करावी, देवघरात बसून पूजा अर्चना, देवपूजा करावी, सूर्यनारायणाचे दर्शन करावे, सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे, घराबाहेर रांगोळी काढावी, घराबाहेर गुढी उभारावी, घराच्या मुख्य दाराला फुलाचे तोरण लावावे, घरात गोडधोड जेवण करावे आणि देवघरात नैवेद्य दाखवावा. रामाचा फोटो असेल तर पूजा करावी, रामाची मूर्ती असेल तर अभिषेक करावे आणि फोटो मूर्ती नसेल तर श्री विष्णूंच्या फोटोचे पूजन करावे व श्री विष्णूंच्या मूर्तीचे अभिषेक करावे. त्यानंतर आरती करावी. दिवसभर आणि रात्रभर अखंडित दिवा देवघरात सुरू ठेवावा. जय श्रीराम या मंत्राचा जप करावा. जेवढा जास्त जप करता येईल तेवढा जास्त जप करावा. संध्याकाळी घराबाहेर दिवे लावावे. असा हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा. राम अयोध्येत तर येतीलच, पण आपल्या घराघरात येतील अशी भावना ठेवावी. आणि कोणतेही वाईट कर्म, वाईट व्यसन किंवा वाईट कामं करू नका, वाईट बोलू नका. हा दिवस अत्यंत शुभ आहे. तो शुभ असू द्या आणि तुम्हीही त्या दिवसाला रामाचे स्मरण करून तुमच्या आठवणीत राहू द्या. जय श्रीराम.